मामा काही कामानिमित्ताने बाहेर गेल्यावर मी तिला उचलून घेतले आणि जवळ असलेल्या काठीवर नेले. तिची ती पातळ साडी आता अडथळा वाटू लागली होती. मी हळुवारपणे तिच्या साडीचा पदर खांद्यावरून खाली सरकवला. तिची ती गोरीपान कंबर आणि त्यावर असलेले काळे टीळ पाहून माझं भान हरपलं. ती लाजेने आणि ओढीने शहरात होती. तिने आपले डोळे मिटून घेतले होते, जणू ती या क्षणाचीच वाट पाहत होती. मी तिच्या जवळ गेलो आणि तिच्या मानेवर हळूच ओठ टेकवली. तिचा श्वास जोरात चालू लागला. तिने माझे केस आपल्या हातात घट्ट धरले. रमेश, कोणी येईल रे, ती कुजबुजली, पण तिच्या आवाजात भीतीपेक्षा ओढ जास्त होती. कोणीही येणार नाही मामी, आज फक्त तू आणि मी आहोत, मी तिच्या कानात म्हटलं. मी तिचं ते ब्लाऊज हळू सैल केलं आणि मामा येईपर्यंत मी तुमची लाडकी दीपाली. ही गोष्ट रमेश आणि त्यांच्या मामीची एक सत्यकथा आहे. कथा खूप सुंदर आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. मे महिन्याची सुट्टी सुरू झाली होती आणि शहरातल्या त्या सिमेंटच्या जंगलातून सुटका करून घेण्यासाठी मी गावी जायचं ठरवलं. मामाचा फोन आला होता की, अरे रमेश, गावाकडे ये, आंबे तयार झालेत आणि शेतातली मजा काही वेगळीच असते. मीही आनंदाने होकार दिला. गाव म्हणजे माझं बालपण, पण यावेळी मनात गावाच्या आठवणीसोबतच एक वेगळीच उत्सुकता होती. ती म्हणजे कमला मामी. कमला मामीचं लग्न होऊन जेमतेम 3-4 वर्ष झाली होती. ती शहरातल्या मुलीपेक्षाही जास्त देखणी आणि सुडेल होती. मामा तिला लग्नानंतर गावी घेऊन आले. तेव्हापासून गावानं तिचं रूप डोळ्यात साठवून ठेवलं होतं. मी जेव्हा जेव्हा गावी जायचो तेव्हा तिचं ते हसून स्वागत करणं आणि आपुलकीने चौकशी करणं मला खूप आवडायचं. पण यावेळी पंचविशीत पाऊल ठेवलेल्या माझ्या तारुण्याला तिच्या सौंदर्याचा एक वेगळाच गंध येत होता. एसटीतून उतरलो तेव्हा दुपारचे 2 वाजले होते. कडक ऊन होतं, पण मामांच्या घराच्या अंगणात असलेल्या लिंबाच्या झाडाची सावली मनाला शांतता देत होती. मी घरात शिरलो तर मामी ओसीवर बसून काहीतरी निवडत होती. तिने मला पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर एक निरागस पण ओळखीचं हसू उमटलं. मामी म्हणाली, आला का रे रमेश, अगदी वेळेवर आलास, हातपाय धु, मी तुला गार पाणी देते. ती पाणी द्यायला वाकली तेव्हा तिच्या पदराखालून तिच्या शरीराची ती लवचिकता मला प्रथमच प्रकर्षाने जाणवली. तिची ते गव्हा रंगाचे हात आणि त्यातील हिरव्या पानांचा आवाज थेट कानाला भिडत होता. मामा शेतात कामाला गेले होते आणि घरात आम्ही दोघंच होतो. त्या दुपारी घराबाहेरची शांतता जणू आमच्या दोघांमधील एक वेगळ्या संवादाची सुरुवात करत होती. मी तिच्याकडे पाहत राहिलो आणि तिनेही एकदा तिरप्या नजरेने माझ्याकडे बघितलं. त्या एका नजरेत बरंच काही होतं, जे शब्दात सांगता येणार नव्हतं. गावातली ती दुपार शांत होती, पण माझ्या मनात एक वेगळीच आग भडकली होती. मामा शेतात गेले होते आणि घरी फक्त मी आणि कमला मामी होतो. तिचं ते रूप मला वेड लावत होतं. तिची ती ओळी साडी आणि अंगाला घेऊन बसलेलं तिचं ते रूप पाहून कुणाचंही मन विचलित व्हावं. तिच्या प्रत्येक हालचालीत एक वेगळीच नशा होती, जी माझ्या मनात घर करून बसली होती. मी रमेश, वयाच्या 25ला तरुण. त्या दिवशी असं काही घडेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. मामा सकाळीच गेले होते आणि त्यानंही मला सांगितलं होतं, रमेश, मी संध्याकाळीच परत येईन. कमलाला सांग तुला जेवायला काहीतरी चांगलं बनवायला. मामा गेले आणि मी घरीच राहिलो. मनात काहीतरी अजबत चाललं होतं. मामीचं ते हसणं, तिची ती चाल आणि तिच्या अंगावरची ती साडी, सगळं मला काहीतरी वेगळं सुचवत होतं. मामी स्वयंपाकघरात भाकरी करत होती. तिचे हात लाटण्यावर फिरत होते
आणि तिच्या बांगड्याचा तो खणखणाट माझ्या कानात घुमत होता. मी तिच्याकडे गेलो आणि म्हणालो, मामी, मी मदत करू का? ती मागे वळली. तिच्या ओठांवर एक मादक हसू होतं आणि ती म्हणाली, नको रे रमेश, तू बस. पण तिच्या नजरेत एक चमक होती, जणू ती मला जवळ बोलावत होती. साडी घालताच तिच्या व्यक्तिमत्वाची मोहचटा दिसून आली. ते पाहून माझं शरीर शांतलं आणि माझ्या अंगात एक वेगळीच उष्णता पसरली. मी तिथेच बसलो, तिच्याकडे पाहत राहिलो. संध्याकाळ झाली. मामा अजून आले नव्हते आणि आम्ही जेवायला बसलो. ती माझ्या समोर होती आणि तिची नजर माझ्यावर खिळली होती, जणू ती मला आपल्या डोळ्यांनीच ओढत होती. जेवताना ती आपली जीभ ओठांवर फिरवायची आणि ते पाहून माझं मन व्याकुळ होत होतं. जेवण झालं आणि ती भांडी घासायला गेली. मी तिच्या मागे गेलो. तिची ती पाठमोरी बाजू साडीतून स्पष्ट दिसत होती. मी हळूच म्हणालो, मामी. ती थांबली आणि मागे वळली. तिच्या डोळ्यात एक आग होती आणि ती म्हणाली, काय रे रमेश? मी तिचा हात धरला. तिचा तो मऊ स्पर्श माझ्या अंगावर शहारा आणला आणि मी म्हणालो, मामी, मला तुझ्याशिवाय राहत नाही. ती काहीच बोलली नाही, फक्त माझ्याकडे पाहत राहिली. मग तिने हळूच माझ्या छातीवर हात ठेवला आणि म्हणाली, रमेश, हे बरोबर नाही, पण मलाही तुझी गरज आहे. त्या क्षणी सगळं बदललं. मी तिला जवळ ओढलं आणि तिच्या त्या गुलाबी ओठांवर एक जोरदार चुंबन ठेवलं. तिनेही मला घट्ट मिठी मारली. तिची साडी हळूच बाजूला झाली आणि त्या रात्री एका वेगळ्याच नात्याची सुरुवात झाली. स्वयंपाकघरातला तो मंद प्रकाश आणि बाहेर पडणारा पाऊस दोघांच्याही मनातील लागीला अधिकच हवा देत होता. मामीने जेव्हा मला प्रतिसाद दिला तेव्हा माझा उरलासुरला संयमही सुटला. मी तिला उचलून घेतले आणि जवळ असलेल्या खाटेवर नेले. तिची ती पातळ साडी आता अडखळा वाटू लागली. मी हळूवारपणे तिच्या साडीचा पदर खांद्यावरून खाली सरकवला. तिची ती गोलपान कंबर आणि त्यावर असलेले काळे तिल पाहून माझं मन हरपलं. ती लाजेने आणि ओढीने शार्पली होती. तिने आपले डोळे मिटून घेतले होते, जणू ती या क्षणाचीच वाट पाहत होती. मी तिच्या जवळ गेलो आणि तिच्या मानेवर हळूच ओठ टेकवले. तिचा श्वास जोरात चालू लागला. तिने माझे केस आपल्या हातात घट्ट धरले. रमेश, कोणी येईल रे? ती कुजबुजली, पण तिच्या आवाजात भीतीपेक्षा ओढ जास्त होती. कुणीही येणार नाही मामी, आज फक्त तू आणि मी आहोत, मी तिच्या कानात म्हटलं. मी तिचं ते ब्लाऊज हळू सैल केले. तिचं ते मादक रूप पाहून माझं शरीर पूर्णपणे पेटून उठलं होतं. मी तिच्या शरीराच्या प्रत्येक भागाचा आस्वाद घेऊ लागलो. तिनेही आता स्वतःला पूर्णपणे माझ्या स्वाधीन केलं होतं. तिचे हात माझ्या पाठीवर घट्ट रुतले होते. मला आता काय करू काय नको असं झालं. मामीने मला मिठी मारली आणि पापी द्यायला लागली. अर्धा पाऊण तास आम्ही हेच करत होतो. मग मामी पूर्ण मोकळ्या झाल्या. मी त्यांचे भरदार व्यक्तिमत्व पाहून भारावून गेलो. मी म्हणालो, मामी, काय दिसताय तुम्ही? माझी भावना आता दाटून आली होती. मामी म्हणाल्या, आता वेळ नको घालू. एवढं बोलून मामीने मला उठवलं आणि त्यांचे व्यक्तिमत्व बघू लागले. मामी बोलल्या, अरे ते नाता सुंदर व्हायचा अनुभव का ठरवतोस? मग मी माझी भावना त्यांच्या जीवनात टाकली आणि सुंदर व्हायचा अनुभव देऊ लागलो. काही मिनिटातच मामीने जीवनातून रंग सोडला आणि मामी बोलल्या, रमेश, थांबू नको, सुंदर व्हायचा अनुभव देत राहा. मित्रांनो, मामींना लागेल तसा सुंदर वेळचा अनुभव मिळत होता. मग मी सुंदर वेळचा अनुभव देत राहिलो आणि मामी मला साथ देत राहिल्या. काही वेळाने मी म्हणालो, मामी, माझं होणार आहे. मामी म्हणाल्या, तू थांबू नको, जीवनातच रंगाच्या पिचकाऱ्या सोड. मी गोळी घेतली आहे.
पण मामांना सुंदरबाईचा अनुभव देत असताना रंग कधी सुटला मलाच कळलं नाही. तरीही मी सुंदरबाईचा अनुभव देतच होतो. त्यांना फार दिवसानंतर असा अनुभव मिळाल्यामुळे त्यांची ही अवस्था झाली होती. पण काही वेळाने त्यांना खूप आनंद येऊ लागला आणि त्या फार चांगल्या प्रकारे मला साथ देऊ लागल्या. आम्ही त्यावेळेत पूर्ण रमून गेलो होतो आणि एकमेकांना आनंद देत होतो. त्यांचा उत्साह अजून वाढला होता आणि आता त्या मला वेगळ्या प्रकारे आनंद देत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान पसरले होते. हळूहळू त्याची पकड मजबूत होत गेली आणि त्या शांत झाल्या. मी इकडे त्यांचा पूर्ण ताबा घेतला होता आणि हालचाल वाढवत होतो. काही वेळातच मला स्वर्गात पोचल्यासारखं वाटू लागलं. ते क्षण जवळ येत माझा पान फुटला आणि मी त्यांच्या जीवनात आनंदाचे रंग उडवू लागलो. डोकं एकदम हलकं हलकं वाटू लागलं. मनावरचं दडपण दूर होऊन एक प्रकारचं समाधान आणि सुख वाटत होतं. मामींच्या चेहऱ्यावर अमानिक सुख आणि आनंद झळकत होता. त्यांनी माझ्या केसावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली, खरंच रमेश, आज मला तू जीवनातलं अप्रतिम सुख दिलं आहेस. असं सुख आणि समाधान मला आजपर्यंत मिळालं नाही. मी आनंदाने खुश होत म्हणालो, तुझ्यासारखी सुंदर मामी असल्यावर मलाही आता कसलीच फिकीर नाही. आज मला माझ्या भावना मोकळ्या करून खूप आनंद झाला. खरंच मामी, तुझ्यासारखी मामी असणं म्हणजे खूप भाग्य लागतं. मी खूप भाग्यवान आहे की मला तुझ्यासारखी मामी मिळाली. त्या रात्री त्या जुन्या वाड्यात फक्त दोघांच्या श्वासांचा आवाज आणि पागड्यांचा किणकिणाट घुमत होता. आम्ही दोघेही एकमेकात इतके गुंतलो होतो की वेळेचं भानच राहिलं नाही. ती रात्र आमच्यासाठी एक नवीन आणि कधीही न विसरता येणारा अनुभव ठरली. पहाटेचा गारवा सुटला होता आणि खिडकीच्या पटीतून येणारं कोवळं ऊन थेट कमला मामीच्या चेहऱ्यावर पडत होतं. रात्रीच्या त्या वादळी प्रसंगानंतर ती आता अगदी शांताने तृप्त झोपली होती. तिचं ते विस्कटलेलं रूप आणि तिच्या अंगावर उमटलेले रात्रीच्या पुन्हा पाहून मला माझ्या नशिबावर विश्वास बसत नव्हता. मी हलक्या हाताने तिच्या कमरेवर हात ठेवला तशी ती शहरून जागी झाली. मला इतका जवळ पाहून तिने लाजेने आपला चेहरा हाताने झाकून घेतला. रमेश, काय हे, आता तरी सोडा, ती लाजत म्हणाली. पण तिचा हात मात्र माझ्या हाताला घट्ट धरून होता. तिने माझी साडी सावरली आणि आरशासमोर उभी राहिली. तिचे विखुरलेले केस विचरताना तिची नजर आरशातून माझ्यावर खेळली होती. कालपर्यंतची मामी आता फक्त मामी राहिली नव्हती, तर ती माझ्या आयुष्यातली एक सर्वात सुंदर गुपित बनली होती. तिने हळूच मागे होऊन पाहिलं आणि म्हणाली, आता हे लपून ठेवणं कठीण होईल. मामांना काही संशय तर येणार नाही ना? मी तिच्या जवळ गेलो आणि तिला मागून मिठी मारली. जोपर्यंत आपण दोघं शांत आहोत तोपर्यंत कुणालाही काहीच कळणार नाही. पण तुला पश्चाताप तर होत नाहीये ना? मग तिने मागे वळून माझ्या डोळ्यात पाहिलं. तिच्या डोळ्यात एक प्रकारची चमक होती. ती म्हणाली, पश्चाताप कसला? या घराच्या भिंतीत मी किती दिवसापासून एकटी होते. तू आल्यावर मला जगल्यासारखं वाटलं. पण आता मामा शेतात गेल्यावर माझी दुपार तुझ्याशिवाय कशी जाईल? बाहेरून मामांच्या बैलगाडीचा आवाज आला आणि आम्ही दोघेही सावध झालो. तिने लगबगीने आपले ब्लाऊज नीट केले आणि बदल सावरला. ती घराच्या कामात गुंतली जणू काही घडलंच नव्हतं. पण जेव्हा तिने उंबरठा ओलांडला तेव्हा तिने दिलेली ती एक चोरटी नजर सांगून गेली की ही तर फक्त सुरुवात आहे. दिवस जात होते. मामा सकाळी लवकर शेतात निघून जायचे आणि दुपारी घर आमचं असायचं. आमच्यातलं नातं आता अधिकच गडद झालं होतं. पण म्हणतात ना, पापाचा घडा कधीतरी भरतो. असंच काहीसं त्या दिवशी घडलं.
दुपारची वेळ होती. कडक ऊन असल्याने बाहेर चिटपाकरूही नव्हतं. मी आणि मामी माझ्यात एकमेकांच्या मिठीत होतो. सगळं जग विसरून आम्ही त्या धुंदीत होतो. अचानक घराचं पुढचं दार उघडण्याचा आवाज आला. आम्ही दोघेही दचकलो. मामीने घाईघाईने आपली साडी सावरली आणि मी शर्टची बटन लावत बाहेरच्या खोलीत आलो. समोर रमेश मामा उभे होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर राग नव्हता, तर एक अकालनीय शांतता होती. त्यांच्या हातात एक छोटी पिशवी होती आणि ते आमच्याकडे रोखून पाहत होते. मामी घाबरून थरथरत होती. तिला वाटलं आता सगळं संपलं. पण मामाने जे म्हटलं त्याने आमच्या दोघांच्याही काळजाचा ठोका चुकला. रमेश, तू शहरात जाणार होतास नव्हत्या. नको जाऊस, कारण तुला आता कायमचं इथेच राहायचं आहे. मामा शांतपणे म्हणाले. मला काही समजेना. मी विचारलं, का मामा, काय झालं? मामाने पिशवीतून काही कागद काढले आणि टेबलावर ठेवले. ते म्हणाले, मी आज डॉक्टरकडे गेलो होतो. गेल्या 3 वर्षापासून कमलाला मूल का होत नाही ते तपासण्यासाठी मी स्वतःची तपासणी केली होती. रिपोर्ट्स आले. मी कधीच बाप होऊ शकत नाही. आम्ही दोघेही सुन्न होऊन ऐकत होतो. मामा पुढे आले आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, मगाशी मी दाराच्या फटीतून सगळं पाहिलं. सुरुवातीला राग आला, पण नंतर वाटलं कदाचित देवाची ही इच्छा असावी. घराला वारस हवाय रमेश, आणि तो तू देऊ शकतोस. पण एक अट आहे, हे गुपित त्या घराच्या 4 भिंतीच्या बाहेर जाता कामा नाही. जगासाठी तो माझा मुलगा असेल, पण खरं तर फक्त आपल्या दोघांनाच ठाऊक असेल. मामीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हे केवळ शारीरिक आकर्षण नव्हतं, तर आता ते एका मोठ्या जबाबदारीत आणि एका विचित्र तडजोडीत बदललं होतं. मामाने त्या दिवसापासून मला भाचा म्हणून नाही, तर घराचा कणा म्हणून पाहणं सुरू केलं. मामांनी जेव्हा मला सगळं मान्य आहे असं सांगितलं, तेव्हा सुरुवातीला मला वाटलं की ते मनाचे खूप मोठे आहेत. पण मामांच्या त्या शांत चेहऱ्यामागे एक भयानक कट शिजत होता, याची आम्हाला फुटशीही कल्पना नव्हती. त्या रात्री मामाने मला त्यांच्या खोलीत बोलावलं. त्यांच्या हातात कायदेशीर कागदपत्र होते. मामा म्हणाले, रमेश, तुला या घराचा वारस द्यायचा आहे, पण त्या बदल्यात तुला एक काम करावं लागेल. ही माझी शेती आणि घर तुझ्या नावावर करण्यासाठी मी या कागदांवर सह्या केल्या आहेत, पण त्यावर तुझं नाव तेव्हाच चढेल जेव्हा तू उद्या शहरात जाऊन माझ्या एका जुन्या शत्रूविरुद्ध साक्ष देशील. मला वाटलं मामा फक्त बदला घेण्यासाठी माझी मदत मागत आहेत. मी आनंदाने तयार झालो, पण खरा डाव वेगळाच होता. दुसऱ्या दिवशी मामाने मला एका सुनसान वाडीत नेलं. तिथे गेल्यावर मला समजलं की मामांनी आधीच पोलिसांना कळवलं होतं की माझा भाचा रमेश माझ्या पत्नीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याने मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ट्विस्ट असा होता की मामांना मूल होत नव्हतं हे खरं होतं, पण त्यांना वारस नको होता, तर त्यांना कमला मामीला कायमचं स्वतःच्या ताब्यात ठेवायचं होतं आणि माझ्यापासून सुटका करून घ्यायची होती. त्यांना भीती होती की जर आमचं नातं असंच चालू राहील तर मी त्यांना संपवून सगळी मालमत्ता हडप करेन. मामीला त्यांनी घरात थांबून ठेवलं होतं आणि तिला धमकावलं होतं की जर तू रमेशची बाजू घेतलीस तर तुलाही मारून टाकेन. मी जेव्हा त्या वाडीत पोचलो तेव्हा तिथे आधीच पोलीस होते. मामांनी स्वतःच्या हाताला जखम करून घेतली होती आणि आरडाओरडा सुरू केला. बघा साहब, याने माझ्यावर हल्ला केला. मामी खिडकीतून हे सगळं पाहत रडत होती, पण ती हतबल होती. मामांनी एका दगडात 2 पक्षी मारले होते. माझ्यावर बलात्काराचा आणि हल्ल्याचा खोटा आरोप लावून मला तुरुंगात टाकलं आणि मामीला कायमचं दहशतवादी खाली स्वतःच्या पायाशी ठेवलं. त्या दुपारी मी प्रेमाची आग अनुभवली होती.
त्या जागेत मामांनी माझं आयुष्य खाक केलं होतं. मामांचा तो शांत चेहरा प्रत्यक्षात एका सैतानाचा मुखवटा होता. हे समजायला मला खूप उशीर झाला होता. कथेला आता एक अत्यंत धक्कादायक वळण मिळत आहे. रमेशचा बाप, जो आजपर्यंत पडद्यामागे होता, तो या खेळातला खरा खिलाडी होता. मामाने रचलेल्या त्या कटामुळे रमेश आता पोलीस कोठडीत होता. मामांना वाटलं की त्यांनी मैदान मारले आणि आता कमला मामीवर आता एक छत्री राज्य असेल. पण मामा विसरले होते की रमेश हा ज्याचा मुलगा आहे, तो विनायकराव म्हणजे जुन्या काळचे मुरलेले खिलाडी होते. विनायकरावांना आपल्या मुलांच्या आणि मेवण्याच्या प्रत्येक हालचालींवर संशय होता. रमेश तुरुंगात गेल्यावर विनायकराव शांत बसले नाहीत. त्यांनी मामांच्या त्या क्रूर डावाचा बदला घेण्याचं ठरवलं, पण रक्ताने नाही तर मामाच्या सर्वात जवळच्या माणसाचा ताबा घेऊन. एका दुपारी मामा जेव्हा कोर्टाच्या कामासाठी शहरात गेले होते, तेव्हा विनायकराव थेट मामांच्या घरी पोहोचले. कमला मामी घरात एकटी रडत बसली होती. विनायकरावांना पाहून ती दचकली. घाबरू नकोस कमला, रमेशला बाहेर काढण्याची ताकद फक्त माझ्यात आहे. विनायकराव शांत स्वरात पण अधिकारवाणी म्हणाले. मामी त्यांच्या पाया पडली आणि रमेशला वाचवण्याची गयावया करू लागली. विनायकरावाच्या मनात मात्र वेगळीच आग होती. त्यांनी मामांचा बदला घेण्यासाठी त्यांच्याच पद्धतीचा वापर करायचा ठरवला होता. त्यांनी मामीला स्पष्ट सांगितलं, माझ्या मुलाचं आयुष्य माझ्या मेवनाने उद्ध्वस्त केलंय. आता त्याचा बदला म्हणून मला तुझं आयुष्य हवंय. जर तुला रमेश बाहेर हवा असेल तर तुला आजपासून माझी व्हावं लागेल. मामी हतबल होती. तिला माहित होतं की मामा तिला कधी सुख देऊ शकणार नाहीत आणि आता ती तिच्यासाठी फक्त एक सैतान होती. विनायकरावाच्या सौख्यात तिला एक संधी दिसत होती. त्या दुपारी ज्या वाड्यात रमेश आणि मामीचे प्रेम बहरले होते, त्याच ठिकाणी विनायकरावांनी मामांच्या अस्तित्वाचा आणि अहंकाराचा चक्राचूर केला. त्यांनी मामीसोबत संबंध प्रस्थापित करून मामांच्या घराचा ताबा घेतला. विनायकरावांनी आपल्या संपर्काचा वापर करून रमेशला जमिनीवर बाहेर काढले, पण त्या बदल्यात त्यांनी मामीला स्वतःची खास माणसं बनवून ठेवलं. मामा जेव्हा संध्याकाळी घरी परतले तेव्हा त्यांना धक्का बसला. त्यांच्याच खुर्चीवर विनायकराव बसले होते आणि कमला मामी त्यांच्या मागे हसत उभी होती. विनायकरावांनी हसून मामाकडे पाहिले आणि म्हणाले, पाहुणी, तुम्ही माझ्या पोराला फसवून तुरुंगात टाकलंय ना. आता बघा, तुमच्या घरात तुमचा वारस नाही तर माझ्या रक्ताचा वारस वाढेल आणि तुम्ही फक्त ते पाहत राहाल. मामांचा प्लॅन त्याच्या वरच उलटला होता. रमेशचा बाप त्याच्याही पेक्षा जास्त चाशवण आणि खतरनाक निघाला होता. एका बापाने मुलासाठी घेतलेला हा बदला गावातल्या लोकांसाठी मात्र एक गुपितच राहिलं. मामांना माहीत होतं की विनायकरावांची ताकद मोठी आहे, पण त्याच्याकडे एक असं अस्त्र होतं जे विनायकरावांच्या खानदानाची अब्रू एका मिनिटात मातीत मिळवू शकतं. त्या रात्री मामांनी विनायकराव आणि रमेशला माझ घरात बोलावलं. मामांच्या हातात एक मोबाईल होता. त्यांनी एक फाईल प्ले केली आणि स्क्रीन विनायकरावांच्या समोर धरली. ते व्हिडिओ पाहून विनायकराव आणि रमेश सुन्न झाले. रमेशच्या अंगातून भीतीची लकीर धावली. जो बाप इतका वेळ माज करत होता त्याचेही हात थरथरायला लागले. मामाने आता आपला खरा पत्ता टाकला होता. मित्रांनो, त्या व्हिडिओमध्ये नेमकं काय होतं ते जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये भाग 2 लिहा. धन्यवाद.